मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा शेतीची व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली 40 वर्षापासून प्रलंबित होता। 2009 पासून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील या गावांच्या पाणी प्रश्नासाठी संबंधित भागातील शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत। तेव्हापासून हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। 2014 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन आमदार कैलासवासी भारत भालके यांनी राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी तत्वतः मंजुरी घेतली। त्यानंतर दुर्दैवाने सदर योजनेचा पाठपुरावा विरोधी सरकारमुळे पूर्ण होऊ शकला नाही। सध्या तोच प्रश्न आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मंगळवेढा काँग्रेस कार्यालय येथे दक्षिण भागातील 24 गावाच्या सरपंचांबरोबर व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर पाण्याविषयी मीटिंग घेऊन पुढे होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 24 गावाच्या व म्हैसाळच्या 18 गावाच्या पाण्याविषयी आवाज उठवला व लगेच मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांमध्ये प्रत्यक्ष गाव भेटी देऊन त्या ठिकाणच्या लोकांबरोबर मी या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर आहे असे आश्वासन देऊन सदरचा प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे आणि मी या संदर्भात पाठपुरावा करणारच असे ठणकावून सांगितल्यानंतर सदरचा मेसेज विरोधी पक्षाला पोहोचल्यामुळे आणि काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे विरोधी पक्षाला नमती घेऊन झालेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी देण्यासाठी भाग पाडले। सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाच्या जनतेच्या वतीने मी शासनाचे आभारी आहे व भविष्यात शासनाने सदर प्रकल्प योजनेस कालावधी ठरवून देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा मी सदरच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यासाठी जनतेतून उठाव करणार आहे असे ते म्हणाले। जो तालुका आहे तिकडे फक्त 24 असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत, तर त्यासाठी जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाहीये। 24 गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही त्या ठिकाणी गावं आहेत। ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त 11 गावांना लाभ झाला पण अजूनही 24 गावं ह्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत। अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गरमीत तहानलेली आहेत।